होय की बाळ. या बाळाची आई आम्हाला कड्या घालून पळून गेली रात्री 3 वाजता. लगीन झालं नुसतं 2 महिने नांदली. बाळ पोटात आहे 1.5 महिना राहिली. एकूण 3.5 महिन्याचं तिचं नांदाप. त्यांच्या दोघांचंच भांडणं दोघांची. का रे बोला बाहेर त्याचा. काय नाही गं मम्मी, काय नाही गं मम्मी. कशाबद्दल भांडताय तर हिला बाळ नको आहे. का गं म्हणलं बाळ पाहिजे आम्हाला, असू दे, तू असं करू नकोस. तरी पण तिनं ऐकलं नाही. घरात दुडकूस करून त्याला घेऊन गेली. त्याचा सगळा पेप, त्याचा फंड सगळा काढून पगार घेऊन गाडी घालवत ठेवून ह्याला घेऊन ह्याला मग पुण्याला गेली. तिथे बी त्याला सरा सांभाळा नाही. कसा तरी इकडे तिकडे राहायला. त्याला काय पोटाला घाला ना म्हणताना मला फोन केला, मम्मी मी यायला लागले. मग मीच जाणार होतं बघायला, तर त्याचा फोन आला, मम्मी आले मी कोल्हापुरात आणि मी घराकडे आलो. म्हटलं बाळा तू घराकडे यायला लागलेस तर वय ये म्हटलं. आम्ही घरला आलो. ह्याला बघायला जातेले आम्ही राहिलो. कसं तरी या बाळाला जन्म दिला. त्या बाईनं आपल्या उरातल्या 18 धारासुद्धा पाजल्या नाही. तेवढी नालायक, एवढी बेशरम बाई आहे. बाळ तू विचारलीस म्हणून मी सांगतो तुला. तू लय भारी माझी चौकशी केलीस, लय समजावून सांगतेस. तुला सगळे तुझ्या रीलला भरभराटी मिळू दे. तू एक स्टार हो, तुला यश मिळून देत. तू माझी समजूत करतेस, मला लई भरून पावल्यासारखं होतं. मला असं वाटते की मला लेकच माझा भोलाच माझ्यासंग बोलतोय. तुला तुझ्या मनात शिरून माझा भोलाच मला समजवतोय असं वाटतंय बघ बाळा. मला तुझं नाव माहिती नाही, पण तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी मी आज सांगाले की ओळख खरंच बाळाची आई रात्री 3 वाजता आम्हाला कड्या घालून पळून गेली. बाळ माझं 3 वाजल्यापासून हुडकते. शेवटी त्याला काही घावली नाही. आलं मूल माझं परत नाराज होऊन. तिथपासून जी चेहरा मारला तो मारलाच.